हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण नाचणीचे पापड करूयात। अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत। तर हे बघा, ह्या भांड्याने मी नाचणी घेतलेली आहे आणि ही नाचणी पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नाचणी थोडी ही जुनी आहे त्यामुळे एक 4-5 वेळा धुवून घ्यायची आहे। आपण दुकानातून आणतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं कधी असते। जर नवीन असेल नाचणी तर लाल असते आणि जुनी असेल तर ती थोडी काळपट असते। हे बघा, आता 4-5 वेळा धुतल्याच्या नंतर ती लाल छान होऊन जाते। आता ज्या भांड्याने आपण नाचणी मोजली होती किंवा घेतली होती त्याच मापाने तितकीच साबुदाणे घ्यायचे आहेत। आता साबुदाणे पण छान असे धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे 2 वेळेला धुतले तरी चालून जातात, फक्त नाचणी तेवढी जास्त वेळ धुवून घ्यायची आहे। हे बघा, आता पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा साबुदाणे पण धुवून घ्यायचे आहेत, कारण याच्यावर पावडर वगैरे असते म्हणून 2दा धुवून घ्यायचे आहेत। आता हे बघा, नाचणी पण स्वच्छ धुवून झालेली आहे आणि साबुदाणे पण स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता दोन्ही एकत्र करायचे आहेत आणि एकत्रच भिजत टाकायचे आहेत। हे बघा, दोन्ही एकत्र करून पाणी ठेवायचं आहे। अर्धा इंच पाणी ठेवून द्यायचं आहे वरती आणि किंवा 1 इंच ठेवून द्यायचं आहे आणि रात्र एक 10 ते 12 तास भिजायला ठेवायचे आहे। हे बघा, पाणी काढून घेतलेलं आहे आता 10-12 तासाने आणि हे बघा, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायचं आहे। जितकं बारीक करता येईल तितकं करून घ्यायचं आहे। आता एक मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर अशी ही चाळण ठेवलेली आहे। आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि यावर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, कारण नाचणीचा जो वरचा कोंडा असतो, टर्फल असतं, ते याच्यावर राहतं। जर तुम्हाला चाळायचं नसेल तसंच टाकलं तरी चालतं, पण पापड हा काळपट जास्त होतो म्हणूनसाठी हे असं चाळून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे आपण एका पसरट मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। इतकं पातळ केलेलं आहे बघा, हे बघा या पद्धतीने पातळ केलेलं आहे। आता गॅसवर ठेवलेलं आहे आपण भांडं आणि सतत हलवत राहायचं आहे। जोवर घट्ट होत नाही त्यावर हलवतच राहायचं आहे, कारण गुठळी येईल किंवा उकळी येईपर्यंत सतत हलवायचं। उकळी आली की मग एवढी गुठळी होत नाही, म्हणून उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं। आता हे बघा, पापडखार घेतलेलं आहे, पांढरे तीळ, जिरं आणि मीठ घेतलेलं आहे। मीठ कमी घेतलेलं आहे कारण पापडखारमध्ये मीठ असतं आणि हे पळी पापड आहेत, खूप पातळ होतात हे। त्याच्यानंतर सुकल्यानंतर पातळ होतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी टाकायचं आहे, कारण ऑलरेडी पापडखारमध्ये मीठ असतं। तर हे बघा, हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता छान उकळी पण आलेली आहे आणि हे बघा, घट्ट झालेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता। हे बघा, आता छान एक 15 ते 20-25 मिनटं लागली हे छान उकळून घ्यायला आणि नंतर मग एक 10-15 मिनटं मी असंच गॅसवर बारीक ठेवलेलं होतं। असं अर्धा तास मी शिजवून घेतलेलं आहे हे आणि अशा पळी पापड टाकून घ्यायचे आहेत। एकदम छान होतात हे पळी पापड। हे बघा, आता हे सगळे आपण टाकून घेतलेले आहेत। आता पूर्ण सुकल्यावर बघूया। आता हे बघा, 2 दिवस उन्हाने छान सुकून गेलेले आहेत हे पापड। हे बघा, आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे पापड आपण तळून दाखवणार आहोत। एकदम छान, चवीला तर अप्रतिम झाले होते। नक्की करा, पौष्टिक पण आहेत, खायला पण छान आहेत, चवीला पण एकदम छान लागतात। हे बघा, आता दुसरा पण टाकून बघूयात। पटकन टाकल्यावर लगेच फुलून जातात हे पापड। या पद्धतीने नक्की करून बघा। तर चला, खायला पण खूप छान आहे आणि कुरकुरीत पण छान झालेलं आहे। तर हे बघा, हे मी एक तुम्हाला
तोडून दाखवते. हे बघा किती मस्त झालेलं आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोवर धन्यवाद.